नमस्कार मंडळी. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत येत्या मार्च महिन्यात 3 तारखेला होणाऱ्या चंद्रग्रहणाची. कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. तसेच हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे, कोणते करायचे आहेत उपाय व कोणती घ्यायची आहे काळजी या ग्रहण काळात, व सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रहणाची जी वेळ आहे ती काय असणार आहे, याची सुद्धा आपण परिपूर्ण माहिती करून घेणार आहोत, संपूर्ण विस्तृत आजच्या या भागात. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विषयातील विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया 3 मार्च मंगळवार 2026 या दिवशी आलेल्या चंद्रग्रहणाविषयी. हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले आपल्याला दिसणार आहे. यामुळे भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिका याचा काही भाग या ठिकाणाहून दिसणार आहे. मात्र भारतात गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशामध्ये संध्याकाळी 6:48 सूर्यास्त होत असल्यामुळे या ठिकाणी हे ग्रहण दिसणार नाही. यामुळे या ठिकाणी ग्रहणाचे जे नियम आहेत ते पाळायचे नाहीत. बाकी भारतात सर्वच ठिकाणी या ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत, कारण ते दिसणार आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे मंगळवार 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. लहान मुलं, वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाचे वेध सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:48 ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. ग्रहणाच्या वेध काळात भोजन करू नये, म्हणजेच अन्न घेऊ नये. मात्र पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, झोपणे, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी गोष्टी या वेधकाळात करता येतील. परंतु आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ते संध्याकाळी 6:48 काळात पाणी पिणे, अन्न घेणे, जेवण घेणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करणे या गोष्टी टाळायच्या आहेत. अगदी सर्वांनीच सूर्यास्त होताच स्नान करावं. ग्रहण पर्व काळात देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान धर्म अवश्य करू शकता. पूर्वी आपल्या गुरुजनांकडून मंत्राची दीक्षा घेतलेली असेल तर त्या मंत्राचे पठण सुरू ठेवावे, म्हणजेच मंत्राचे पुरस्चरण करावे. ग्रहण मोक्षानंतर म्हणजे सायंकाळी 6:48 पुन्हा स्नान करावे. पंचांग शास्त्रानुसार वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना हे ग्रहण अनिष्ट असणार आहे. अशा राशींच्या मंडळींनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये. मंडळी, ही होती मार्च महिन्यातल्या या 2026 महिन्यात आलेल्या चंद्रग्रहणाच्या विषयाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवश्य व्हिडिओला शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. मंडळी, लवकरच आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग आपण सुरू करत आहोत. याबद्दलची विशेष माहिती आपल्याला जर घ्यायची असेल तर अवश्य आपल्या व्हॉट्सअप नंबरवर 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपण या ज्योतिष अभ्यास वर्ग, प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग, ज्यामध्ये आपण 12 राशी, 9 ग्रह आणि कुंडलीमध्ये असणारी जी 12 घरं आहेत म्हणजे स्थान, या संदर्भातली विस्तृत माहिती करून घेणार आहोत. 1 महिन्याचा हा कोर्स असणार आहे मंडळी, आणि हा ऑनलाईन असणार आहे झूम मीटिंगवर. तर ज्यांना या कोर्समध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी विशेष माहिती घेण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी. तसेच मंडळी, आपल्या कार्यालयातर्फे आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी 330 रुपये आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करून पुस्तक घरपोच मागवू शकता. तसेच
परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध तसेच याचं पारायण आणि वाचन करू शकतात. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ आपण 151 रुपये फोन पे करून मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, अशी बरीचशी यंत्र, त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख, मेरुश्री यंत्र ही सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र, यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आहेत. एकामध्ये कापूर, त्यासोबत एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत, शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने दाखवणं म्हणजे वास्तूतली शुभ चैतन्य ऊर्जा वाढवणं, म्हणजेच वास्तुदोष कमी करण्यासारखे. अनेकांनी याचा लाभ घेतला. आपल्यालाही हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा किंवा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असं हे चंद्रग्रहण नक्की काय पाळायचं आणि कसं करायचं याबद्दलची ही विस्तृत माहिती होती. आनंद आहे तो म्हणजे की आपण सर्व मंडळी आपले हे व्हिडिओ रेग्युलरपणे आपल्या ह्या चॅनलवरती पाहत असतात. तसेच वार्षिक राशी भविष्य, अगदी मेष ते मीन राशीचे 12 राशींचे व्हिडिओ या वर्षभरासाठी ग्रहयोग कसे असणार आहेत आणि काय घ्यायची आहे काळजी या संपूर्ण वर्षभरात याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देत आहोत. ते व्हिडिओसुद्धा अवश्य पाहून घ्या. तसेच मंडळी, दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य प्रकाशित केलं जातं, ज्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जातं. त्याचप्रमाणे त्या महिन्यामध्ये प्रत्येक राशीने कोणती करायची साधना, उपासना, त्या महिन्यातील ग्रहयोगांचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी अशी विस्तृत माहिती मिळवण्यासाठी दर महिन्याचं मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलवरती अवश्य पाहायला विसरू नका. तर मंडळी, कळावे लोभ असावा. धन्यवाद.